गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर मिक्स क्लोज झालेले आहेत, परंतु मात्र हायर पॉझिटिव्ह बायसमध्ये आहेत थोडेसे. त्याचं कारण असं की सुरुवातीला प्रॉफिट बुकिंगमध्ये मार्केट आलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा ते शूटअप झालं. थोडं वोलाटाईल होतं मार्केट, परंतु ऑल टाईम हायला असल्यानंतर असंच होत असतं. आता US मार्केटमध्ये एक मेजर ट्रिगर आहे, तो म्हणजेच आज एनव्हिडियाचा रिझल्ट आहे आफ्टर मार्केट. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा उद्या मार्केटवरती चांगल्यापैकी होऊ शकतो, कारण एनव्हिडिया ही जगामधली सगळ्यात मोठी चिप मेकिंग कंपनी आहे. फार मोठा बिझनेस आहे त्यांचा. तर मग आपण एकंदर जर पाहिलं तर एशियन मार्केट जे आहेत तर ते थोडेसे मिक्स आहेत विथ नेगेटिव्ह बायस. आणि या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे की मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, म्हणजेच 10-20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. आता जर आपण FIs आणि DIsचा डेटा पाहिला तर तोही पहा. काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं प्रॉफिट बुकिंग केलं आहे, म्हणजेच आता DIs जे आहे ते प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतायत. पाहूयात काय होतं ते. तर मार्केट म्हणजे निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडी स्ट्रॉंग दिसते, परंतु जोपर्यंत 50,800 मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की एक पॉझिटिव्ह बायस क्रिएट होणार नाही आणि मार्केट टेक्निकली लॉंग होणार नाही. तसं निफ्टी ऑलरेडी लॉंग आहे, परंतु हे जर सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र दिसून येऊ शकते, ती म्हणजेच जर बँक निफ्टी लॉंग झाली, म्हणजेच टेक्निकली अजून एक 500-600 पॉईंटचा मध्ये गॅप आहे, तर मग मात्र त्याचा निफ्टीवरती फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि निफ्टी बँक निफ्टीपेक्षाही जास्त बुलिश होईल, कारण निफ्टीमधलेच काही स्टॉक हे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे आता US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर इन्फोसिसचा ADR हा ऑलमोस्ट 1.5% हायर आहे. त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक हे सगळे अगदी पॉझिटिव्ह आहेत. तर याचाच इम्पॅक्ट आज मार्केटमध्ये इकडेही होऊ शकतो. आता एकंदर जर पाहिलं तर आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे मे बी मार्केट थोडं वोलाटाईल होईल आणि नंतर साईडवेज जाण्याचा प्रयत्न होईल. आता जर आपण FIचा डेटा जर पाहिला तर त्यांनी कॉल जास्त सेल केलेले आहेत निफ्टीमध्ये. 25,000, 25,100 आणि 25,200 या दरम्यान खूप जास्त कॉल रेटिंग झालेलं आहे. त्यामुळे मार्केटला एक मोठा हर्डल वरच्या बाजूला आहे, एवढं मात्र खरं. मग हा हर्डल कुठपर्यंत राहू शकतो? हा हर्डल राहू शकतो उद्यापर्यंत, कारण उद्या वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. त्यानंतर जर मार्केटला रॅली करायचं असेल तर मग मार्केट शुक्रवारी रॅली करू शकतं, कारण शुक्रवारी ओपन इंटरेस्ट बिल्टअप होत असतो, तो बिल्टअप झालेला नसतो, त्यामुळे हार्डल्स फार कमी असतात. त्यामुळे पाहूयात की साधारण कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन बनत आहे. म्हणजे 2 दिवस मार्केटला हायर पॉझिटिव्ह बायसमध्ये सस्टेन करायचं आहे. ॲटलिस्ट 25,100 ते 24,800च्या दरम्यान जे काही रेंज आहे तर त्याच्या दरम्यान मार्केटला सस्टेन करायचं आहे. तर शुक्रवारी फार जास्त पॉसिबिलिटी आहे की मार्केट शूटअप करून वरच्या बाजूला जाईल आणि जो काही रेजिस्टन्स होता ऑल टाईम हायचा तर तो ब्रेक करून पुन्हा एक नवीन ऑल टाईम हाय मार्केट प्लेस करू शकतं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ट्रेडर्स तर करतायतच काम, परंतु इन्व्हेस्टरने काय करायला हवं? मी 2 दिवसापूर्वी एक बातमी पाहिली की जी बातमी पाहूनच लक्षात आलं की मार्केट एकदम युफोरिक स्टेजमध्ये आलेलं आहे. तर ती बातमी तुम्हाला सांगितल्यावर कदाचित तुम्ही हसाल. ते म्हणजे दिल्लीमधला एक ऑटोमोबाईल डीलर आहे, 2 व्हीलरचे डील्स करणारे डीलर आहे, ज्याचे 2 शोरूम्स आहेत फक्त आणि 8 एम्प्लॉईज आहेत. तर त्यानं स्वतःचा IPO आणला, IPO लिस्ट झाला. त्यांनी डिमांड केले होते 12 कोटी रुपये. ओके, त्याच्या अगेन्स्ट तो स्टॉक एवढा ओव्हर सबस्क्राईब झाला की त्याला मिळाले 4,880 कोटी रुपये. तुम्ही विचार करू शकता, ज्याच्याकडे 8 एम्प्लॉईज आहेत आणि केवळ 2 शोरूम्स आहेत, तेही 2 व्हीलरचे, त्यांनी स्वतःचा IPO आणला आणि 12 कोटीच्या अगेन्स्ट त्याला 4,880 कोटी रुपये मिळाले. कदाचित तो ओनरसुद्धा शॉक झाला असेल की हे काय झालं. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जे लोक IPOला अप्लाय करतात तर ते साधं त्या कंपनीचं प्रॉस्पेक्ट वाचण्याचं सुद्धा कष्ट करत नाहीत.
केवळ नाव पाहायचं, ऑटोमोबाईल नाव दिसतंय ना, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातली, ॲप्लाय करून टाका. तर असं कधी होत नसतं. म्हणजेच काय, जो माणूस त्याचं प्रॉस्पेक्ट वाचतो, त्या कंपनीची वेबसाईट पाहतो, थोडीफार माहिती घेतो, की ज्याला कुठेही जाण्याची गरज नाही, ऑनलाईन बसल्या बसल्या तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकता. जिथे तुम्ही IPOला अप्लाय करता तिथे त्यांचं प्रॉस्पेक्ट असतं, फक्त उघडून ओपन करून वाचायचं, दुसरं काहीच नाही. तर मग हे एवढं सगळं असताना लोक एवढे हेवी क्वांटिटीमध्ये कसं काय लोक अप्लाय करतात? म्हणजेच काय, की ज्या लोकांना काहीच माहीत नाही असेच लोक अप्लाय करतात. जो वाचेल तो 8 एम्प्लॉईच्या बेसिसवरती 12 कोटी रुपये कशासाठी देईल? सरळ साधी गोष्ट आहे, व्हॅल्युएशन होऊच शकत नाही. परंतु यालाच म्हणतात युफोरिक स्टेज, की मार्केटमध्ये कुठेही हात लावा पैसे बनतात, काहीही घ्या पैसे बनतात. आणि मग इथेच एक्झिट करण्याची वेळ असते, जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांची. हां, तर मार्केट इमिजिएट पडेल असं बिलकुल नाही, परंतु इन्व्हेस्टरनं सावध राहणं कधीही चांगलं आहे हे अशा स्टेजमध्ये. कारण जोपर्यंत रेट कट्स होत नाहीत तोपर्यंत मार्केट कुणीही पडू देणार नाही. कारण रेट कट हा पूर्ण जगासाठी एक पॉझिटिव्ह सिनॅरिओ आहे. आणि जेव्हा रेट कट्स होऊन पूर्ण होईल त्यानंतर हळूहळू निगेटिव्ह न्यूज यायला सुरुवात होतील. कारण हे जग पूर्ण अशाच पद्धतीने चालत असतं. तर पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.